तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा त्या नीरजा नावाच्या नर्सचा हात पिरगळते आणि तिचं तोंड दाबण्याचा देखील प्रयत्न करते. मात्र तरीही ती नर्स अक्षराच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून मग नाईलाजाने अक्षरा तिचं डोकं भिंतीवर आपटवते आणि त्यामुळे ती नर्स बेशुद्ध पडते. मात्र ते बघून अक्षरा खूप घाबरते. काय करायचं हे तिला सुचत नाही. परंतु वेळ कमी असल्यामुळे ती त्या नर्सला तसंच सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. मात्र तिच्या रूमच्या बाहेर सुद्धा 2 नर्स बसलेल्या असतात. त्यामुळे अक्षरा तिच्या खोलीतच थांबते. तर दुसरीकडे आरती करत असताना चारुलताला चक्कर येते. अधिपती आणि चारुहास सर तिला सावरतात आणि खुर्चीवर बसवतात. आजी पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन येतात आणि म्हणू लागतात की त्यांनी सकाळपासून काही खाल्लेलं पिल्लेलं नाही आहे ना, त्यामुळे कदाचित त्यांना चक्कर आली असेल. आणि ते ऐकून चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणत असतात की अगं चारू, हे सगळं करायची काय गरज आहे? एवढं कठीण व्रत नेमकं कशासाठी करते? आणि तुला आरती करताना बघून तर मला असं वाटलं की भुवनेश्वरीच आरती करत आहे, तीच हे सगळं असं करायची. पण तू हे सगळं कशासाठी करतेस ना, तेच मला कळत नाही. तुला नेमकं काय होतं? मध्ये मध्ये तू त्या भुवनेश्वरीसारखी का वागतेस? आणि त्यावेळी चारुलता असं म्हणते की मी अक्षरा लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून हे व्रत केलं होतं. तर आजीसुद्धा म्हणत असतात की हो, मीच त्यांना सांगितलं होतं की भुवी घरातील माणसांच्या आरोग्यासाठी असं व्रत करायची. त्यावर चारुहास सर म्हणतात की त्या बाईला तर काही कळत नव्हतं, पण चारू तुला तर कळतं ना, तू हे सगळं का करतेस तेच मला कळत नाही. मात्र चारुलता म्हणत असते मी अक्षरासाठीच हे सगळं करत आहे. तिच्या आरोग्यापुढे मला दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. अगदी माझी तत्त्व आणि विचारसुद्धा. ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून मी काहीही करेल. आणि ते ऐकून चारुहास सर मात्र चिडतात. त्यांना हे अजिबात पटत नाही. मात्र अधिपती म्हणतो की जेव्हा आईसाहेब तुमच्यासाठी 8-8 दिवस उपवास करायच्या तेव्हासुद्धा तुम्ही त्यांच्याशी असंच वागायचात. आता या करत आहेत तर यांच्याशी तसंच वागणार आहात का? प्लीज जरा गप्प बसा. आणि त्यानंतर चारुलतासुद्धा तेथून काही न बोलताच निघून जाते. तिच्या पाठोपाठ चारुहास सर जाण्याचा प्रयत्न करतात, पण अधिपती त्यांना थांबवताना म्हणतो की आता पाहुणे यायला सुरुवात होईल, तुम्ही तुमचा आवरा. आणि मग त्यानंतर आजीसुद्धा देवाकडे अक्षरासाठी आणि चारुलतासाठी प्रार्थना करतात. पण हे सगळं काही बघून चारुहास सरच विचारात पडतात. दुसरीकडे अक्षरा रडतच त्या नीरजाला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती बाई काही शुद्धीवर येत नाही. आणि मग अक्षरा तिला बेडवर नेऊन झोपवते आणि पुढे काय करायचे याचा विचार करू लागते. दुसरीकडे ओंकार अधिपतीला काही सामान देण्यासाठी घरी आलेला असतो. तर अधिपती त्याला विचारत असतो की शिवानी वहिनी हॉस्पिटलमध्ये गेल्या ना, त्यांनी फोन केला होता का? तर ओंकार म्हणतो की नाही ना, मी तिला मागाचपासून कॉल करण्याचा प्रयत्न करतोय, पण ती माझा कॉल काही रिसिव्हच करत नाही. आणि ते ऐकून अधिपती काळजीत पडतो. तो म्हणत असतो की मग मी त्या सुलभा नर्सला कॉल करू का? तिथे काही गोंधळ तर झाला नसेल ना? पण ओंकार म्हणतो की अरे, असं काही झालं नसेल. थोड्या वेळानंतर शिवानी स्वतःहूनच मला कॉल करेल, तू काळजी करू नको, मी तुला सगळं काही कळवतो. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे अक्षरा त्या सुलभा नर्सला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही शुद्धीवर येत नाही. आणि मग त्यानंतर अक्षरालाच एक प्लॅन सुचतो. आणि मग त्यानंतर ती त्या सुलभा नर्सला बेडवरच झोपवते, तिच्या अंगावर पांघरून टाकते. आणि मग त्यानंतर ती पुन्हा दरवाजा उघडून बाहेर काय परिस्थिती आहे ते बघू लागते. तर दुसरीकडे चारुलता हळदीसाठी तयार झालेली असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या चारुलताची दृष्ट काढत म्हणत असतात की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. तर चारुलता म्हणत असते हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. आजच्या सगळ्या विधींसाठी मी आता तयार आहे. आणि ते ऐकून आजीसुद्धा खुश होतात. तर दुसरीकडे अक्षराच्या रूमबाहेर 2 नर्स बसलेल्या असतात आणि तितक्यात तिसरी नर्ससुद्धा त्या ठिकाणी येते. ती त्या दोघींना सांगू लागते की आज लग्न आहे ना, म्हणून माझीसुद्धा सरांनी इथेच ड्युटी लावली आहे. आता काही गडबड होता कामा नये. आणि त्यावर त्या दोघीही हो म्हणतात. त्यानंतर एक नर्स फ्रेश होण्यासाठी जाते. तर अक्षरा हे सगळं काही ऐकत असते. दुसरीकडे हळदीसाठी अनेक पाहुणे घरी येतात. अधिपती त्या सगळ्यांची उठबस करत असतो. तर ते सगळे पाहुणे अधिपतीचं कौतुक करत म्हणत असतात की आपल्या कोल्हापूरमध्ये असं पहिल्यांदाच होत आहे
मुलगा आपल्या आईवडिलांचं लग्न लावून देत आहे. त्यावर अधिपती म्हणत असतो की यात माझं काही नाही, हे सगळं आमच्या मंडळींनी केलं आहे. तर त्या बायका म्हणत असतात की ती तुमची अर्धांगिनीच आहे ना, ती काय आणि तुम्ही काय, कौतुक तुम्हा दोघांचंही आहे, तुम्ही दोघेही कायम आनंदात राहा. आणि मग त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. चारुहास आणि चारुलता त्या ठिकाणी आलेले असतात. सगळेजण त्या दोघांना बघून खूपच खुश होतात आणि मग त्यानंतर सुवासिनी चारुलताला ओवाळतात आणि मग त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तर दुसरीकडे अक्षराच्या रूम बाहेर एक नर्स बसलेली असते, तर दुसरी फोनवर बोलत फेऱ्या मारत असते. आणि तितक्यात अक्षरा त्या नीरजा नावाच्या नर्सची कपडे घालून बाहेर येते. ती तेथील एका नर्सला पायात पाय घालून खाली पाडते. त्यामुळे दुसरी नर्सही तिच्याकडे धावत जाते आणि तीच संधी साधून अक्षरा त्या खोलीतून पटकन बाहेर पडते. दुसरीकडे बायका चारुलताला आणि चारुहास सरांना हळद लावत असतात, गाणी गात असतात आणि त्यामुळे चारुलता तर खूपच खुश होते. तर तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून अधिपतीसुद्धा खुश होतो. त्यानंतर मग चंचला सांगते की आता गाणी लावा, आम्हाला सगळ्यांना नाचायचं आहे. आणि मग ती तिच्या मैत्रिणींसोबत नाचायला सुरुवात करते आणि ते बघून चारुलता तर अजूनच खुश होते. त्यानंतर मग चंचला मुद्दाम अधिपतीकडे जात म्हणते की तुम्ही पण चाला, तुमच्या आईवडिलांचं लग्न आहे, मग थोडं नाचा. पण तो तिच्यावर ओरडत म्हणतो की तुला नाचायचं असेल तर नाच, मला यात घेऊ नको. त्यामुळे ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर मग ते गुरुजी चारुलताला आणि चारुहासला सांगतात की हळदीचा कार्यक्रम तर आता पूर्ण झाला आहे, मी पुढच्या विधींची तयारी करतो, तोपर्यंत तुम्हीही तयार होऊन या. तर दुसरीकडे अक्षरा तिच्या खोलीमधून तर कशीबशी बाहेर पडते, पण ती हॉस्पिटलमधून बाहेर पडणार इतक्यात ते डॉक्टर त्या ठिकाणी येतात. त्यामुळे अक्षरा घाबरते आणि पटकन हातामध्ये एक फाईल घेत तिचा चेहरा लपवते. तर त्या डॉक्टरांना असं वाटतं की ती सुलभा नर्सच आहे आणि ते तिला विचारत असतात की सगळं काही ठीक आहे ना. त्यावर अक्षरा मान हलवूनच हो म्हणते. तर तो डॉक्टर म्हणत असतो की आज लग्न आहे, त्यामुळे कोणतीही गडबड होता कामा नये. त्यावरही अक्षरा मान हलवते. पण मग तो डॉक्टर म्हणतो की सुलभा नर्स, तुम्ही फक्त मान का हलवताय, काय झाले, एकदा माझ्याकडे बघा. आणि त्यामुळे अक्षरा घाबरते, काय करावं तिला सुचत नाही. पण तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो आणि त्याचा त्या डॉक्टरांना आणि अक्षराला धक्का लागतो. अक्षराच्या हातातील फाईल खाली पडते, त्यामुळे ती पटकन खाली बसते. पण तो डॉक्टर तिचा चेहरा बघायला येणार इतक्यात एक ऑडबॉय त्या ठिकाणी धावत येतो आणि डॉक्टरांना सांगतो की पटकन चला, तिथे एका पेशंटला फिट आली आहे. त्यामुळे मग तो डॉक्टर अक्षराचा चेहरा न बघताच तेथून निघून जातो आणि अक्षरा पटकन तेथून बाहेर पडते. दुसरीकडे लग्नासाठी चारुहास सर तयार होत असतात. तितक्यात आजी फेटा घेऊन त्या ठिकाणी येतात. त्या चारुहास सरांना सांगतात की तुम्ही आता फेटा बांधा, सगळं काही सुनबाईंनी ठरवल्याप्रमाणेच व्हायला हवं आणि त्यासाठी ते सुद्धा आनंदाने हो म्हणतात. दुसरीकडे चारुलता छान तयार होऊन आलेली असते. तिला बघून तर सगळेच खूप खुश होतात आणि तिचं कौतुक करू लागतात आणि मग त्यानंतर ती गौरीहार पूजेसाठी बसते. दुसरीकडे अक्षरा त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. कोणी आपल्याला बघू नये या गोष्टीची सुद्धा काळजी घेत असते. तर दुसरीकडे चारुलता गौरीहार पूजनासाठी बसते. तर आजी अधिपतीला सांगत असतात की तू जा पटकन आणि तुझ्या वडिलांना खाली घेऊन ये. मात्र अधिपती काही तयार होत नाही. तो म्हणत असतो की तू दुसरं कोणाला तरी सांग, मी काही जाणार नाही. पण आजी म्हणतात की अरे बाळा, तूच जा, दुसरं कोणीही नाही आहे. त्यामुळे अधिपतीचा नाईलाज होतो आणि मग त्यानंतर तो चारुलताकडे बघतो. तर ते सुद्धा त्याला इशारा करत चारुहास सरांना घेऊन ये असं सांगते. आणि मग त्यानंतर अधिपती चारुहास सरांना आणायला जातो. तर चारुलता खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.